नगर येथे झालेल्या आरोग्यदायी माय मराठीमध्ये श्री दीपक मानकर यांनी वशिष्ठ प्राणायाम, रामाची योगक्रिया आणि अन्नातील मूलतत्वे 24 याविषयी सखोल मार्गदर्शन करताना श्री दीपक मानकर इतर साधक. चला तर या पूर्ण व्हिडिओला शेवटपर्यंत बघूया आणि समजून घेऊया. धन्यवाद. माझ्याकडे आहे निसर्गोपचाराचं बहिष्कृत प्राकृतिक चिकित्सामुळे 1314 पानाचं पुस्तक आहे. त्या पुस्तकात एक उल्लेख आहे, तो मी तुम्हाला इथं सांगतो की बघा, काही शास्त्रज्ञांनी संशोधन केलं. काय संशोधन केलं की जमिनीची जी माती घेतली, त्याच्या मातीतला आपण त्याचा पोत चेक करतो. कृषी क्षेत्रातले आहे जमिनीत काय आहे ते, पण त्या शास्त्रज्ञाने जरा वेगळं जाऊन काय संशोधन केलं बघा. नित्याने आपण जे अन्न घेतो त्यामध्ये विविध प्रकारचे मूलतत्व सामावलेली असतात. ही मूलतत्वे पृथ्वीच्या मूलतत्वाशी साम्य बाळगतात. काही वैज्ञानिकांनी असे संशोधन केले की पृथ्वीवरील विविध ठिकाणच्या मातीचे नमुने घेऊन त्याचे प्रयोगशाळेत परीक्षण केले तर साधारण 24 प्रकारचे मूलतत्वे आढळली. ज्या मातीपासून खाद्य पदार्थ निर्माण झाले त्यांचे सुद्धा परीक्षण केले. ते काय झाले, किती निघाले, 24 मूलतत्व सापडले. कळलं का? ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे गेले ते आणखी असे लक्षात आले मूलतत्व. त्यानंतर मनुष्याच्या पार्थिव देहाचं त्यांनी पुन्हा परीक्षण सुरू केलं. त्याच्यात बी किती सापडले, 24. लक्षात आलं? म्हणजे साहेबांनी जे सांगितलं की निसर्गाच्या हाकेला जो जाईल किंवा जो निसर्गाच्या सानिध्यात जाईल, जो निसर्गाला शरण जाईल, पाठक साहेबांचं भाषण सांगायचं की तो जे आयुष्यभर कधीही रोगी होऊ शकत नाही. त्याची आता हळूहळू मी पुढे जसं जसं विषय येईल तसं सांगेल. तर कोणकोणते आहे इथे संपूर्ण यादी आहे. पहिला आहे ओजन म्हणजे ऑक्सिजन, कार्बन, उद्योजन हायड्रोजन, नायट्रोजन, खटिम, स्फुर, लोह, गंधक, मॅग्नेशियम, नवलीन, शैलम, पांशुंजन, सेंदम, पालवीन, हरिन, त्रमक, जस्ता, अल्युमिनियम, निकेल, संखिया, ब्रोमाइड, इथियम, मॅग्नेशियम आणि कोबाल्ट. हे सर्व जे आहेत हे सर्व तुमच्या शरीरात काही ना काही पदार्थामध्ये जाणार. जसं तुम्ही आता पोहे खाल्ले घरी, त्याच्यात हे सर्व 24 प्रकारचे मूलतत्व आहे. ध्यानात ठेवा. तुम्ही म्हणाल याला काही तुमच्याकडे काही पुरावा आहे का? नाही ना, माझ्याकडे काय आता या क्षणाला तर पुरावा नाही. आता एक गुरुकुल, आता आपण सर्व वेळ सेटड आहोत. सकाळी बदाम गरम करून किंवा भिजून खाऊ शकतो. साहेबांना वाटलं फळं खाते जे खाते, आपण जरा डोकं आहे मोडून थोडेसे वेगवेगळ्या प्रकारचे जीवनसत्व आपण घेतले. निसर्गाने देवाने ते नाही केले, परमेश्वराने सर्वांना सांगितले तसंच वागायचं. बरोबर? तुम्ही काय करता, वेगवेगळ्या प्रकारचे आहार खातात ना, की आज हे खाऊ, उद्या ते खाऊ, उद्या प्रकार करतो. आणि सामान्य माणूस काय खातो, काय खातो, तो भाजी भाकरी खातो ना. मग त्याचं आरोग्य तुमच्यापेक्षा चांगलं आहे का आपलं त्याच्यापेक्षा चांगलं आहे? त्याचं का चांगलं आहे? तो या सर्वांचं पचन करण्याची क्षमता त्याच्यात आहे. लक्षात देता का मी काय सांगतो ते? मी ज्या शेजारी एक चेतना हॉस्पिटल होतं साहेब, वरती 45 लोक ॲडमिट, रोज एक तरी बाहेर जायचं. आणि बाहेर एक भिकारी झोपलेली तिथंच ग्रॅमच्या बाहेर. काय नाही, टेन्शन नाही. ते लोकांनी दिलं तिथून वरतून पडलेलं अन्न ते घ्यायचं खायचे. वरती कोविडचं हॉस्पिटल, खाली ती झोपलेली, तिला काही नाही झालं. काय नाही झालं त्याचं कारण आता तुम्हाला सांगू. बघा, आपण जे अन्न खातो त्याची रासायनिक प्रक्रिया होऊन 24 प्रकारचे मूलद्रव्य तयार होतात, हे लक्षात घ्या. माझा आता यूट्यूबला मी आज सकाळीच उठूनच एक टाकला, कारण रात्री आम्ही बोललो. ठीक आहे. आत्मसातीकरण म्हणून जे आहे ते काय करतं शरीरात ते, आणि पचनाचं अवशोषण होतं. ह्या ज्या प्रक्रिया आहे, अवशोषण आणि आत्मसातीकरण, हे जे काय असतं यूट्यूबवर तुम्ही माझ्या आज टाकला सकाळी व्हिडिओ, तुम्ही बघू शकता काय होतं ते. तुम्हाला कसं मी नंतर सांग. पण ही जी काही पचन प्रक्रिया जी आहे त्याच्यासाठी तुम्ही जे बोलायले की आता काय बोलले की ऑक्सिजन महत्वाचं. आपल्या डोक्यात काय घुसले, फक्त अन्न पचवण्यासाठी ऑक्सिजनची गरज आहे. पण हे काय शास्त्र सांगताय का? हे बा ह्याच्यात पुस्तकात लिहिले, मी काही माझ्या मुलाचं सांगत नाही, हे त्यांच्याकडनं मी घेतलेलं आहे. बघा, प्रोटीन जर तुमच्या शरीरात पचवायचं असेल, जे तुम्ही प्रोटीन्स खाल्ले असेल, आता याच्यामध्ये काय काय प्रोटीन्स येतं तुम्ही, आता मी याचा काही डिटेल जात नाही. त्याला काय लागणार आहे, प्रोटीन पचवण्यासाठी तुम्हाला ऑक्सिजन लागेल, हायड्रोजन लागेल,
नायट्रोजन लागेल आणि कार्बन लागेल. हे 4 प्रकारचे वायू तुमच्या शरीरात जर व्यवस्थित जर नाही गेले तर हे कसे घ्यायचे तुम्हाला मी शिकवणार आहे. आधीच विषय समजल्यावर की पुढे जाऊ आपण. लक्ष झालं. तर तुम्हाला प्रोटीन जर तुमच्या शरीरात पचवायचं असेल तर हे 4ही प्रकारचे वायू तुमच्या शरीरात गेले पाहिजे आणि ते आतमध्ये आतड्यांमध्ये त्यांचं व्यवस्थित प्रवेश झाला पाहिजे. मग त्याला वशिष्ठ प्राणायाम काय जादू करतो हे जेव्हा मी तुम्हाला प्रॅक्टिकल करून दाखवेल तेव्हा कळेल. रामाचा कळाला सर्वांना. हां, घरी प्रॅक्टिस करत बसायची. पुढे कार्बोज जे आहे कार्बोहायड्रेट्स त्याच्यासाठी तुम्हाला काय लागेल. कार्बन डायऑक्साईड, कार्बोहायड्रेट्स, कार्बन, ऑक्सिजन आणि हायड्रोजन. त्याच्यानंतर चरबी जर तुमची पचवायची असेल शरीरात आपण काही रविवारी वगैरे खातो तर ऑक्सिजन आहे, हायड्रोजन आणि कार्बन आहे. जे खातो हां, सेल्युलोज जे आहे ते पचवायचं असेल तर कार्बन, ऑक्सिजन आणि हायड्रोजन. जल पाहिजे तर ऑक्सिजन आणि जल हे हायड्रोजन मूळमधलं लक्षात आहे. आणि व्हिटॅमिन जर पचवायचे असेल तर तुम्हाला ऑक्सिजनची बी गरज आहे, हायड्रोजनची गरज आहे, कार्बन डायऑक्साईड आणि नायट्रोजन ही सर्व वायूंची गरज आहे. नाही तर मग तुमच्या शरीरात 77-78% नायट्रोजन जातो. मग तो शरीर कसं काय बिघडणार नाही. विचार नाही केला आपण कधीच. ऑक्सिजन 12-13% शहरात 12 भेटेल का 13 भेटेल गॅरंटी नाही. ग्रामीण भागात तुम्हाला 16-17 भेटेल. मग 13-16च्यावर आपलं आयुष्य चालतंय का. मूळ मुद्दा लक्षात आला तुमच्या. आणि मग हे काय करायचं तुम्हाला मी आता शिकवणार. एक एक विषय डिटेल मी तुमच्यापर्यंत जाईल. त्याच्यानंतर लवण जे खनिज आहे यांचे सर्वांचे आहे. आता बघा प्रमाण दाखवतो तुम्हाला काय काय ते. वरील 7ही मूलद्रव्याच्या संयोगातून ऑक्सिजन, कार्बन, हायड्रोजन आणि नायट्रोजनचा वापर जास्त झालेला दिसतो. हवेत या सर्वांचे प्रमाण ठरलेलं आहे. अनुक्रमे 20% म्हणजे ऑक्सिजन किती साधारणतः 20% म्हटलं आहे त्यांनी. म्हणजे त्यांनी जिथं आम्हालात वगैरे असं संशोधन केलं असं त्यांनी. कार्बन किती आहे 0.3 बरोबर. त्याच्यानंतर नायट्रोजन 97% दाखवलं आहे. हो नाही हायड्रोजन सॉरी 0.97 आणि नायट्रोजन 78% आणि इतर जे आहे तो 1% आहे. याच्यापेक्षा एक प्राणशक्ती माहिती आहे तुम्हाला कोणाला. तर जी प्राणशक्ती घेण्याची जर तुम्हाला सवय लागली तर तुम्ही पाणी बी नाही पिलं तर चालेल, चहा नाही पिलं तरी चालेल. हवेत त्याला सूर्यशक्ती साधना म्हणतात. तुमच्या नॅचरोपॅथीमध्ये सूर्यसाधना आहे. तर तुम्ही ती सूर्यसाधना करूनच जगू शकता. त्याचं उदाहरण नर्मदा परिक्रमावाले काय नाव गुरुजींचं द्या सांगा. गुरुचं आठवतं का. मोठमोठ्याने आवाज काढतात. नर्मदा परिक्रमामध्ये कोणाला नाव आठवत आहे का. दादा गुरु. हां दादा महाराज कदा. ठीक आहे. काय त्यांच्यावर संशोधन झालं ना. काय संशोधन झालं. दिवसातून किती लिटर पाणी पितात ते बघतो. 2 लिटर 5 लिटर काही नाही तर माझ्या नंतर त्यांनी 1-2 लिटरच चालू केलं होतं. 1-2 लिटर पाणी पिऊन सुद्धा त्यांनी त्यांचं शरीर तंदुरुस्त सगळं पूर्ण 2-2.5 दिवसभरात 15-20 किलोमीटर पायी चालायचे. असे आपले भरपूर पूर्वज आहेत बरोबर आहे का नाही. तर ती एनर्जी घ्यायची जी काही टेक्निक आहे जे काही तुम्हाला मी शिकवणार आहे ते आता लक्षात आलं का तुमच्या की नुसतं ऑक्सिजन कार्बन बी तेवढाच महत्त्वाचा आहे, हायड्रोजन बी महत्त्वाचा आहे आणि ऑक्सिजन बी महत्त्वाचा आहे. इथपर्यंत लक्षात आलं. कारण नायट्रोजन जर 78% आहे तो बी शरीराला त्रास देऊ शकतो ना. मग तो जर त्याचा फायदा करत असेल शरीराला तर आपण त्याचं वहन किंवा त्याचं शरीरामध्ये कसं पद्धतीने काय झालं पाहिजे प्रवेश झाला पाहिजे आहे का नाही. आमच्या शिक्षण क्षेत्रामध्ये ते मुलगा शाळेत आला पाहिजे, शिकला पाहिजे, तिसरं वाक्य टिकला पाहिजे. आणि निसर्गोपचारात काय खाल्लं ते चांगल्या पद्धतीने खाल्लं पाहिजे. खाल्ल्यानंतर ते पचलं पाहिजे. पचल्यानंतर ते त्याचे मार्ग किती माहिती आहे का. सरांना माहिती आहे किती मार्ग आहेत. 7 मार्ग आहेत. 7 वाचून दाखवतो मला काय अडचण. हे तुमच्या लक्षात येईल की काय काय जादू आहे. ठीक आहे. सप्त धातू आहे त्याच्यावर. ठीक आहे. 7 मार्ग आहे. पहिला मार्ग आहे गुदद्वार, दुसरा युरिन. ठीक आहे. बोलत काय अडचण नाही. आपण चांगल्या भाषेत आपल्याला शिकायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर तिसरा आहे घाम. करोनामध्ये ज्याला घाम आला त्याला करोना झाला नाही असं मी अभ्यास पाहिला. आणि ती बाई दिवसभर उन्हात बसायची. हो ज्यांनी कष्ट केले त्याला नाही आला. आमच्या एका नॅचरोपॅथीवाल्याने किंवा
निसर्गोपचार आणि देशी लोकांना दिली, देशी दारू पाजली, काही नाही झालं, त्यांचं फुफ्फुस सक्षम झालं. तुम्हाला फुफ्फुस कसं सक्षम झालं शिकवायचं करायचं ते मी शिकवेल. आता मला जे जे तुम्हाला गरजेचं वाटेल ते शिकवेल, कारण एवढे 7 पुस्तकातलं जे आता गरजेचं वाटेल तेच. अभ्यास काही करत नाही, फक्त जे समोर येईल, म्हणजे अभ्यास तर आहे पण आता जे गरजेचं आहे तेवढं तुम्हाला त्या पद्धतीने एक एक मी शिकवेल. ठीक आहे. आधी पहिले वशिष्ठ प्राणायाम शिकवणार, नाही तर तुम्ही विसरून जाईल, पुढे निघून जाईल. ठीक आहे. 7 मार्ग लक्षात आले. कोणकोणते सांगा? परत सांगा, परत आठवा. अजून सांगा ना कशा कशा ते. हां, घाम झाला. तिसरा 3 झाले. हां, अजून हां, बरं जाऊ सांग. हे बघा, गुदद्वार 1 झाला, युरिन 2 झाले, घाम 3 झाले, कानातून गाळ निघतो, डोळ्यातून निघतो, नाकातून, तोंडातून, किती झाले? झाले का? हे जर याच्यातून जर तुमचं खाल्लेलं अन्न जर बाहेर नाही आलं, आहे का नाही, सर्वात जास्ती सकाळी जे पोट नाही साफ झालं तर काय होऊ शकतं, युरिन साफ नाही झाली तर काय होऊ शकतं, घाम नाही आला तर काय होऊ शकतो. ज्याला घाम आला, ज्याला काही लोकांना घामच येतो, काही नाही इतका घाम येतो की त्यांना त्रास होतो. म्हणून प्रमाणामध्ये सर्व काही असलं पाहिजे. ठीक आहे नाही. तर आपल्याला या शरीरामध्ये जर व्यवस्थित प्राणायाम जर नाही केला, ठीक आहे. आता तुम्हाला राम समजला, आता पुन्हा रामाची जादू दाखवतो. वशिष्ठ प्राणायामामध्ये राम कसा करायचा शिकवतो. आता एक एक प्रॅक्टिकल करून घेतो. लक्षात आलं का तुमच्या? राम शब्द कळला सर्वांना? रामाची योगक्रिया कळाली? पुन्हा श्वास भरला. आता याच्या पुढे श्री घेतला तर काय होईल बघा. श्रीचं अक्षर कसं आहे बघा, त्यानुसार पूर्ण शरीरात श्वास असा भरून नाभीपर्यंत जातो. श्वास घेतला श्री, पूर्णपणे नाभीत भरायचा. ही नाभी आहे ना, ही नाभी आपली काय झाली पाहिजे, भरली पाहिजे. ठीक आहे. मी आता थोडंसं दाखवतो तुम्हाला काढून. ठीक आहे. श्वास भरा. श्वास भरताना पूर्ण नाभीत. त्यात प्रॅक्टिकल केल्याशिवाय काम नाही होणार साहेब, मी सोडणार नाही त्याच्या. माझ्या समोर बसला तुम्हाला प्रॅक्टिकल करावं लागेल. सॉरी, मला काय करणार त्याशिवाय मग रिझल्ट येणार नाही. ठीक आहे. झाला. श्वास घेतला. पूर्ण श्वास घ्या. पूर्ण श्वास भरताना नाभी पूर्ण पोट असं फुगलं पाहिजे. हां, अजून पुढे श्वास सोडताना राम म्हणा. श्वास भरा. श्वास भरताना पूर्णपणे हा पोटा ना फुगा भरला पाहिजे. हा, आता तो रिकामा कसं ते दाखव. असं करा. ठीक आहे. जातो भाग आहे. पोट रिकामा होतंय का? झालं का नाही? होतं. किती रिकाम होऊ शकतं माहिती? किमान 2 ते 3 मिनिटं म्हणतात. आणि ते मोठा मंत्र शिकवला ते राम जय राम, तो ऐकून पुढे जातो. ठीक आहे. आधी राम शिकवतो, मग श्रीरामची शिकवतो. मारवाडू याच्यातच मग कसा भस्त्रिकाचा अर्थ काय की पोटात पूर्णपणे श्वास भरणं आणि श्वास सोडणं. समजा ना, रोगच कोणता काय? हे 24 मूलद्रव्य जे आहे, तत्व जे आहे, ते तुमच्या शरीरात पचन होण्यासाठी जी काही लहान आतडे जे आहे ते किती महत्वाचं आहे लक्षात आलं का? कारण तुम्ही जे अन्न खाता त्याच्यातून जे काही शोषून घ्यायचं काम आहे, शोषून घेतल्यानंतर ते पुन्हा सेल पर्यंत, या कोशिकापर्यंत पोहोचवण्याचं काम जे यंत्रणा करते ती फार महत्वाचं. ते कधी होतं? फार महत्वाचं. कधी होतं हे काम? रात्री. व्हेरी गुड. रात्री होतं. काय होतं? आता एक सोपं छोटंसं उदाहरण तुम्हाला मी देतो. आता एक करूया आपण याच्या कॉलेजमध्ये जाहीर करू की आपल्याला कुस्तीची स्पर्धा लावायची किंवा बॅडमिंटनचे काय एक करूया, कुस्तीची स्पर्धा लावायची. ठीक आहे. 2 पैलवान बोलवले. ठीक आहे. ते काय झालं, साहेबांनी ते फळ फळ
मिठाई आंबू धर्म चला दोन्ही बैलवानाला गाडीत पेट्रोल टाका, तुमच्या गाडीत पेट्रोल टाका, पोट पूर्ण भरा आणि चला कुस्ती खेळा. खेळलं जाऊ रामचरित्र मानस काय सांगतो, भोजन में शक्ती नाही, भोजन में शक्तीच नाही. विचार करा तुम्ही, काय माझं कुठं आहे ना, मग तुम्ही म्हणा जेवायचं ठीक आहे. भोजन में शक्ती नाही पण पचना शक्ती असते, जशी पाचन क्षमता नाही. तर ही जी काही प्रक्रिया जी आहे तर ही जरा एक 16 तासाचा काय करतात काही लोक शिकवतात. संध्याकाळी 7ला जेवले की सकाळी 7ला पर्यंत 12 तास जाईल. 12च्या पुढे मग जी काही तुम्ही करा 2-3 तास तेव्हा तुम्ही अन्न खाल्लं तोपर्यंत पोट याप्रमाणे तुमच्या शरीरात 16 तास रिकाम पाहिजे. मग काय कारण सांगितलं त्यांनी, 3 तास कुठे असं अन्न कुठे राहते जठरात, बरोबर ना. दुसऱ्याची प्रक्रिया काय दैवी बनवायचं त्याच्या पुढे 3 तास कुठे जातात लहान आघाड्या, मग ते पुढे त्याचं काम लहान आघाड्याचं काम मोठ्या आघाड्याचं काम पुढे. लहान आघाड्यात 3 तास 6 तास झाले. मग पुढचे जे काही 6 तास आहे ते 6 तास हे सातीकरण ज्याला म्हणतात, म्हणजे आलेलं जे अन्न आहे, जे पोषक तत्व आहे, जे मिळालेले कार्बोहायड्रेट जीवनसत्व आहे ते शरीराच्या प्रत्येक सेल पर्यंत पोहोचवण्याचं काम कोणाचं आहे, शरीरात. ब्लड सर्क्युलेशन म्हणून हे सगळ्या गोष्टी जातात. पण आपण काय करतो, 3 तास झाले की 3 तास झाले की हे काय बटाटे काय हे काय आळू काय अमूल काय काय. मग काय होणार, उदाहरणार्थ त्यांच्या भाषेत सांगायचं, अभ्यासाच्या भाषेत सांगितलं की एक साहेबांनी एक फाईल दिली की या रडण्याचं काम तुम्ही फाईल करत नाही तोपर्यंत दुसरा साहेब आला, हो ती ठेवा बाजूला, ठीक आहे. तिसरा आला ही फाईल, चौथा वायाची, दिवसभरात 6 फायली आल्या. खरं लक्षात आलं, जर एका फायलीवर तर चांगलं काम होत होतं पण मध्ये काय आलं आहे जलसंधारण काय तिसऱ्या 6 फायलीवर पडले, पडेल काम होईल का. मग साहेबांच्या भाषेत सांगितले की साहेब बघून सांगतो, आणि सरकारी भाषेमध्ये आहे बघून सांगतो, विचार करून सांगतो. हे ज्याला पाठ नाही झालं त्यांनी सरकारी अधिकारी व्हायचं नाही, ज्याला सरकारी अधिकारी त्याला आवाजच सांगितले सरकारी अधिकारी